नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आपला हा जो शेवग्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये आज आपण काय करणार आहे, याला आपण खत सोडणार आहे. आता याच्यामध्ये आपण कुठली कुठली खते घेतली ती वॉटर सोल्युबल खत आहे ती ड्रिपच्या माध्यमातून देणार. पाणी देऊन झाले आपलं बेडगार झालाय. तर याच्यामध्ये आपण 13-40-13 5 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो हे दोन्ही घेतले. आता याच्यामध्ये दोन्हीचं काम काय आहे तर मॅग्नेशियम तर आपल्याला माहिती आहे मुळाची वाढ चांगल्या रीतीने करते आणि जमिनीतली काही एनपीके आहे तर त्याचं शोषण चांगल्या प्रकारे करते, झाडे हिरवीगार आपली ठेवते. त्याचबरोबर जी आपली फळं आहेत म्हणजे शेंगा आहेत आपल्या इथं त्याची जी चकाकी आहे किंवा त्याची एक समान वाढ करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटचा उपयोग होणार आहे. 13-40-13 जे आहे ते पण आपली जी फुलं आहेत याचं जे संतुलन राहणार म्हणजे फुलगळ होणार नाही किंवा त्याचं जे सेटिंग व्हायचं आहे तर त्याच्यासाठी मदत करणार आहे. म्हणजे हे दोन्ही प्रति एकरसाठी आपण काय केले 5-5 किलो ड्रिपच्या माध्यमातून देणार आहे. आता ते कसं करायचं त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू पुन्हा तुम्हाला सांगतो. तर हे जे दोन आहेत 13-40-13 आणि मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर ते विरघळवत असताना एक काळजी घ्यायची आहे. काय करायचं आहे म्हणते का सुरुवातीला जर आपण कुठल्याही पिकाला जर एकापेक्षा जास्त जर वॉटर सोल्युबल खतं देत असेल तर अशा वेळेला काय करायचं आहे तर ती सर्व खतं एकत्र न देता काय करायचं अगोदर पाण्यामध्ये विरघळवायचे. ते नंतर आपण काय करायचं परत 200 लिटर पाण्यामध्ये किंवा जे काही पाण्याचं प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये ते मिक्स करायचं. विरघळल्यानंतर मिसळायचं आहे जेणेकरून काय होईल आपल्या पिकाला जो आहे तर त्याचा चांगला रिझल्ट भेटावा. कारण काय होतं बऱ्याच वेळा जर एकापेक्षा जास्त खत आपण एकाच वेळी टाकली तर त्यांची रिॲक्शन होते आणि त्याचा भलताच रिझल्ट आपल्या पिकांना होतोय. त्याचा एखाद्या वेळेस साईड इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे काय करायचं हे वॉटर सोल्युबल खते देताना एवढी काळजी घ्या. तर मी काय केले तर 13-40-13 आहे तर ते ड्रममध्ये भिजू घातलं आणि परत जे मॅग्नेशियम सल्फेट आहे तर ते 2-10 लिटरच्या बादल्या आणल्या आणि त्या काय केल्या स्वतंत्रपणे ते मॅग्नेशियम सल्फेट आहे ते बादल्यामध्ये विरघळू दिले. विरघळू दिल्यानंतर परत मी काय केलं जे विरघळेल मॅग्नेशियम सल्फेट आहे तर ते 200 लिटरच्या ड्रममध्ये परत ओतून दिलं आणि परत एक 15 मिनिटं ठेवलं जेणेकरून अजून काय राहिलेला जो भाग आहे तर तो पूर्णतः विरघळेल आणि त्याच्यानंतर आपल्या पिकाला सोडायचं जेणेकरून काय होईल आपल्या पिकाला जो आहे तर त्याचा उत्तम रिझल्ट भेटेल. आता इथं जे वॉटर सोल्युबल खत आहे तर ते सोडत असताना मी काय केलं पेट्रोल पंपाच्या साह्यानं सोडून दिलं. इथं आपले एक मेन लाईन आहे खालच्या साईडला त्याला काय केलं आपण एक 16 एमचं ड्रिल मारून काय केलं तिथून पंपाच्या साह्यानं सोडून दिले आणि आपला जो प्लॉट आहे शेवग्याचा तो वरच्या साईडला. जर माहिती आवडत असेल तर आपल्या पेजला लाईक फॉलो आणि शेअर